श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, संपूर्ण महाराष्ट्र हादरला, धक्कादायक बातमी. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला राज्यातील सर्व धक्कादायक वृत्त या सर्वांची माहिती मिळेल. अधिक माहितीसाठी गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करा. त्याचप्रमाणे आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंट जॉईन करा. तर बघा, महाराष्ट्रातील पुणे येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विद्यार्थी पालक असताल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. एकीकडे अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे संबंध, तर दुसरीकडे दुसऱ्या मुलीच्या लग्न करण्याची तयारी. यातून दोघात घडलेल्या वादातून मुलीचा मित्राच्या मदतीने खून करून तिचा मृतदेह हा दिवे घाटात टाकून दिलेला आहे. तर बघा, आता या मुलाने नेमकं त्या मुलीचा खून कशामुळे केलेला आहे याची माहिती आपण घेणार आहोत. 56 दिवस मुलगी बेपत्ता असल्याने पोलीस व नातेवाईक हैराण होते. अखेर खुनाचा उलगडा झाला आणि लोणीकंद पोलिसांनी त्या दोन व्यक्तींना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना फुलगाव येथे घडली. नेमकं काय घडलं होतं हे आपण बघूयात. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी रामराव हिंगे वय 25 व त्याचा मित्र सचिन संजय रणपिसे वय 26, दोघेही राहणारे फुलगाव यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी याचे अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध होते. तरी बालाजी हा दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत होता. 2 महिन्यापूर्वी संबंधित मुलगी व बालाजी बरोबर बाहेर गेले. त्यांचा वाद झाल्याने त्याने तिचा सरळ खूनच केला. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी 2 नोव्हेंबर 2024 रोजी पोलिसात तक्रार दिली. पोलीस व नातेवाईक दोन्ही शोध घेत होते, मात्र तिचा तपास लागत नव्हता. यामुळे सर्वच हैराण होते. सर्व बाजूंच्या तपासानंतर 56 दिवसांनी त्या मुलीचा खून झाल्याचा मृतदेह व दिवे घाटात टाकल्याचा सुगावा लागला. दोघांनीही ताब्यात घेत पोलिसांनी मृतदेह शोधला. 28 डिसेंबर रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. ही घटना कळताच फुलगावमधील ग्रामस्थ हादरले. त्यांनी हळहळ व्यक्त केली. गुन्हा उघडकीस आणण्याची ही कामगिरी परिमंडळ 400 पोलीस उपायुक्त हिमंत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांच्या पथकाने केलेले आहे. हत्या झालेल्या त्या मुलीची शोकसभा गुरुवारी सुरू असताना संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अचानक आळंदी रस्त्यावर येत रास्तारोको करत आरोपीला फाशी शिक्षा देण्याची मागण्याचे निवेदन पोलिसांना दिलेले आहे. तर बघा, अशा प्रकारची थरथराक घटना ही घडलेली आहे. 2 मित्रांनी मिळून आपल्या एका मुलीचा जीव घेतलेला आहे. तर आपल्याला काय वाटतं, त्या 2 मुलांना काय शिक्षा झाली पाहिजे कमेंटमध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या मुलांची नक्कीच काळजी घ्यावी. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. स्वामी समर्थ.